असं आहे की निवडणुकीचे वारे सुरू झालेले आहे आणि आज संपूर्ण देश हा ओबीसीमय झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ओबीसी समाज आपल्या अधिकाराविषयी जागृत झालेला आहे, आपल्या प्रतिनिधित्वाबद्दल जागृत झालेला आहे, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये सर्व राजकीय पक्ष की आम्हा ओबीसीला आमच्या लोकसंख्येनुसार जी सरकारी आकड्यानुसार 52% म्हणतात, परंतु आम्ही म्हणतो की आमची लोकसंख्या 60% आहे. तर या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व ओबीसी समाजाला मिळायला पाहिजे आणि तशा प्रकारची कारवाई या देशातील सर्वच राजकीय पक्षांनी करायला पाहिजे. कालपर्यंत आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराबद्दल जागृत नव्हतो, परंतु आज प्रत्येक राज्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये एकच नारा गुंजून राहिला आहे, तो म्हणजे जो ओबीसी के हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. आणि म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी याची दखल घ्यावी आणि सर्वच पक्षांनी जे जे कार्यकर्ते, जे जे नेते ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी, उत्थानासाठी, संविधानिक अधिकार मिळवून देण्यासाठी, केंद्र व राज्य सरकारने ज्या सोयी आणि सवलती द्यायला पाहिजे ते मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटत असतात, अशा लोकांची निवड करून त्यांना आपल्या पक्षाचे उमेदवार केले तर ओबीसी समाजाला खरा न्याय मिळेल. आणि मग जेव्हा या ओबीसी समाजाचा आवाज उचलणारे लोक सभागृहामध्ये जाईल तेव्हाच ओबीसी समाजाला न्याय मिळू शकतो. या मताचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ आहे. आता नुकतंच ज्या राज्यसभेच्या निवडणुका झाल्या, आपण जर आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर कोणत्याही पक्षाने एकाही ओबीसी उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी त्या गोष्टीचा निषेध करतो की 60% असलेल्या ओबीसीला आपण प्रतिनिधित्व देत नाही. ही ओबीसी समाजाची शोकांतिका आहे आणि म्हणून अशा प्रकारची चूक भविष्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाने करू नये. आम्हाला योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि म्हणून यापुढे आजपर्यंत ज्या ज्या ओबीसी नेत्यांनी आम्हा राष्ट्रीय ओबीसी महासंघाला किंवा ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्याकरता प्रयत्न केलेला आहे, सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि भविष्यामध्ये ज्या व्यक्ती आम्हाला न्याय मिळवून देऊ शकतात किंवा सक्रिय सहभाग घेऊ शकतात अशाच व्यक्तींना जाहीरपणे राष्ट्रीय ओबीसी महासंघ आपला पाठिंबा जाहीर करणार आहे.